खूप खूप वर्षांपूर्वी राजा दक्षाने एक भव्य यज्ञ आयोजित केला. सर्व देवतांना आमंत्रण पाठवले गेले, पण भगवान शंकरांना मात्र नाही. त्यांची कन्या सती, जी भगवान शंकरांची पत्नी होती, तिने आपल्या पतीचा सन्मान व्हावा अशी इच्छा केली. कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता ती त्या यज्ञात पोहोचली. पण तिथे तिचं स्वागत झालं नाही. उलट तिच्या पती भगवान शंकरांचा अपमान झाला. विचार करा, एक कन्या आपल्या पित्याच्या घरात उभी आहे, पण तिथे तिला मान नाही, तर तिरस्कार मिळतो. त्या क्षणी सतीने ठरवलं, या शरीराचा आता काही उपयोग नाही, आणि स्वतःला अग्नीत समर्पित केलं. पण ही कथा इथे संपली नाही. सतीचा आत्मा पुन्हा पृथ्वीवर आली, यावेळी पर्वतराज हिमालय यांच्या घरी. म्हणूनच तिला नाव मिळालं शैलपुत्री, पर्वताची कन्या. पर्वतासारखी अढळ, निडर आणि संकल्पवान. तिने कठोर तपश्चर्या केली, अनेक वर्षांची साधना केली. वृषभावर आरूढ, हातात त्रिशूल, कपाळावर अर्धचंद्र, तिने सिद्ध केलं की दृढ इच्छाशक्ती समोर संपूर्ण जग झुकतं. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा नवरात्रीचा पहिला दिवस येईल, तेव्हा लक्षात ठेवा, ही फक्त पूजा नाही, तर त्या कन्येच्या जिद्दीचा आणि साहसाचा उत्सव आहे. नवरात्रीच्या पहिल्या देवी माता शैलपुत्री यांना कोटी कोटी प्रणाम.